एखाद्या व्यक्ती त्रासामध्ये असेल तर आपण काय म्हणतो, तो त्याच्या कर्माचे फळ भोगतो एक. किंवा आपल्याला जर त्रास झाला तर आपण काय म्हणतो, माझ्या कर्मात आलं काय मला कळत नाही बाबा, आहे का नाही, मला का असं होतं, आम्ही सुद्धा मी तर काहीच केलं नाही म्हणतो, मी काहीच करत नाही, मी तर त्याच्याशी असं वागलो नाही तरी बघा ना आता माझ्या वाटेल किती किती प्रसंग आला आहे का. याला म्हणत कर्माचे फळ. म्हणजेच आपण कर्माच्या काय आहोत, बंधनामध्ये आहोत. आपण सर्वजण कशामध्ये आहोत, कर्मानुबंधिनी मनुष्य लोक. आता जे जे कर्म आपण करतोय त्या प्रत्येक कर्माचं एक रिफ्लेक्शन आहे, प्रत्येक कर्माचं एक बंधन आहे, प्रत्येक कर्माचं. आता असं करत करत आपण हजारो जन्मापासून काय करतोय, मग त्या कर्मांचे किती वेष्टन पडले असतील, किती बंधनं पडले असतील, कितीतरी बंधन आहे, खूप बंधन आहे. त्यामुळे ह्या बंधनाच्या जोरावर आपल्याला काय करावं लागतं, वेगवेगळ्या देशात जन्म घ्यावा लागतो, वेगवेगळ्या फॅमिली जन्माला यावं लागतं. आणि पुन्हा सगळं म्हणतात ते सगळे ऋण ते सगळे आहे की नाही, कर्ज फेडीत राहावं लागतं. साधारण सूर्याचा आपण प्रकाश घेतोय ना, लाईट आहेत आपले, त्याच बिल येतं ना आपल्याला, देतो ना आपण बिल. मग सूर्याचं बी काय घेतो आपण, प्रकाश उष्णता घेतो ना, मग त्याचं बिल देतो का, नाही दिलं म्हणल्यावर आपल्यावर येणार का नाही, कळू नाही तर नाही कळू असणारच ना ते. जर काही कारणानं आपण ते फेडलं नाही, जे सांगितलं ते समजा भगवंताने केलं, भगवंताने जे सांगितलं आपण केलं नाही, ते सुद्धा बिल आपल्यावर काय असणार ना. सगळं ऋण सांगितलं, मातेचं ऋण आहे, ऋषींचं ऋण आहे, समाजाचं ऋण आहे, कायद्याचं ऋण आहे, ज्यांनी शास्त्र सांगितलं त्यांचं ऋण आहे. हे सगळ्या ऋणातून मुक्त होण्यासाठी भगवंताने हा उपाय सांगितला. हे ऋण न कळत, आता असं आहे काही ऋण हे आपले देखत होतात, काही न कळत होतात, पण कायदा तो कायदाच आहे ना. ते कर्म आपल्याला समजलं तरी खेळत. अग्नी आहे, अग्नी असा आहे का विचारून चटका देतो का आपल्याला, लहान मुलगा आहे त्याला द्यायचं नाही म्हणजे तो येडा आहे असं नाही, तोच देणार म्हणजे देणार. तसा हा जो कायदा आहे, पशु वगळता मनुष्य सर्वांसाठी, मनुष्यासाठी सर्वांसाठी. लहान मुलाला याच्यातून थोडं बाजूला ठेवलंय कायदा. म्हणतात लहान मुलाने जर चुका केल्या, त्याने जर अपराध बोध कर्म केले तर त्याचे परिणाम कोणाला भोगावे लागतात, काही वर्षापूर्वी माता पित्यावर आहे म्हणजे त्याने ते फेडायचं. तो लहान आता हा विषय आपण पुढच्या वेळेस घेऊ का, किती वयापर्यंत ते माता पित्याला भोगावं लागतं. तर यत् कर्मशी म्हणजे जे काही कर्म करशील अर्जुना, तू जर कर्म मला अर्पित केलं नाही तर काय होईल, तुला कर्माचं काय पडेल, बंधन पडेल. एका कर्माचं एक बंधन, एका कर्माचं एक बंधन. ते पुन्हा पुन्हा काय करायला येतं, फेडायला यावं लागतं. पुन्हा आपण कर्ज फेडत असतो, याचं असं म्हणतात. आपली मुलं आहेत ना, असं म्हणतात बरं का काही माणसं, मी ऐकलं आपले जे मुलं आहेत ना ते म्हणतात मागच्या जन्माचे आपले देणेकरी आहेत, त्यामुळे तर ते मागतात ना जोरावर केल्या सवळींवरती. मला बाकीच माहित नाही, तुमची परिस्थिती बघत नाही. देणेकरी परिस्थिती बघतो का त्याचा डिमांड टाकतो. समजा एखाद्याचे पैसे द्यायचे आपल्याला, तो आपली परिस्थिती बघतो का त्याचं मागणी मागतो. आपली मुलं काय करतात, परिस्थिती बघतात तर मागतात, परिस्थिती बघत नाही. आम्हाला बाकीच माहित नाही, भाऊ देतो. वडील कधी कधी आर्थिक नियोजनात तंगीत असं, तो म्हणतो मला बाकीचं माहित नाही, तुमचं असंच असतं नेहमी. ते देणेकराचं, त्याच्यात ते देणेकरी वेगवेगळे आपल्या बरोबर ते वर्तन करतात. जर मागच्या जन्माला देणेकऱ्याला आपण जास्त त्रास दिला असतो तर मुलं अधिक त्रास देऊन खेचून घेतात. थोडं मध्यम आपण सौम्य वागत असलो तर ते सौम्य त्यांना दे बाबा द्यावं मग द्या असो. तर हे जे कर्मबंधन आहे यातून भगवंत म्हणतात तुला सुटायचं असेल तर काय कर, यत् करोशी जे जे करशील माम अनुस्मर, ठीक आहे, मला अनुसरून युद्ध कर. अर्जुना म्हणजे तुला युद्ध जरी करायचं झालं, कारण तू क्षत्रिय असल्यामुळे काय करणार, क्षत्रियांचं युद्ध करणं स्वभाव आहे. जे काय असेल, जे कर्म करायचं असेल, पण भगवंताने स्पष्ट या श्लोकात सांगितलं अर्जुना ते काय कर, मला अर्पण कर, मला मनस्मर कर, मला करून कर, मला धरून कर.